आता ना मी घरातले सगळे कामं आवरलेत आणि मी आता निघालेली आहे सेलमध्ये, जे की मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलाय. तुम्ही त्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे. तर आज मी डिटेल तुमच्यासाठी आणखीन एक व्हिडिओ सेलचा बनवणार आहे. तर कुठं आहे ते सगळं तुम्हाला मी सांगेन व्हिडिओत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये काय काय वस्तू आहेत, कितीला आहेत, तुमच्या कामाच्या आहेत का, तुम्ही कसं येऊ शकता, तर सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटेल. जरी तुम्ही बसने आला तर अगदी 2 मिनिटं रोड क्रॉस केलं की जुनं जे एज कलेक्शन होतं त्या ठिकाणी हा सेल भरलेला आहे. याचा ऑलरेडी मी एक मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि भरपूर त्या व्हिडिओमुळे म्हणजे बायका तिथं खरेदीसाठी गेलेल्या. मी असंच अचानक एके दिवशी गेले होते, चूल घ्यायची होती मला म्हणून. तर मला तिथं 2 ताई भेटल्या की तुमचाच व्हिडिओ बघून आम्ही इथं खरेदीला आलोय असं सांगत होत्या. तर भरपूर असं घरातलं उपयोगी कामाला आहे. तर काही वस्तूचे त्यांनी रेट वाढवलेले आहेत किमती. 149, 170, 160 असं काही काही केले थोडंफार बदल. आणि पहिलं वस्तू कमी होत्या बरं का जेव्हा मी पहिल्यांदा गेले होते. आता भरपूर साहित्य त्यांनी आणलेलं आहे. शेती अवजारे आहेत, इथं बघा तुम्हाला दिसतच आहे सगळं. बेल्ट, झाडू, पोचा, चुली, पोलपाट, स्टूल, डस्टबिन, बरण्या, जे काय 20 किलो, 10 किलो, 5 किलो. परत शोचे साहित्य सुद्धा हळदी कुंकाला जे डेकोरेशनला लागतात ते. जर्मनची भांडी आहेत, लोखंडाचं आहे, नॉनस्टिक आहे. बऱ्यापैकी छान छान वस्तू इथं आहेत बरं का. मी ही थोडीफार इथून खरेदी केलेलीच आहे आणि केली तेव्हा मी दाखवले सुद्धा. तर ह्यावेळेस मी माझ्या फ्रेंडसोबत गेले होते. फ्रेंडला थोडंफार घ्यायचं होतं डस्टबिन वगैरे, कारण मी सुद्धा तिथूनच घेतलेली होती आणि मस्त छान भेटलेले. आरशे वगैरे छान आहे तिथं. हे बघा, पुरणाच्या जाळ्या, पुन्हा स्टेनर, भरपूर काही साहित्य, लाकडी चमचे, परत ही धूपचं, म्हणजे छान छान वस्तू आहेत जे आपल्याला लोकल दुकानात सुद्धा भेटत नाहीत अशा आहेत. छोट्या छोट्या काही वस्तू कुठंच न भेटणाऱ्या सुद्धा आहेत बरं का. हे असं सेटमध्ये ठेवलेलं आहे. काही जी छोट्या वस्तू आहेत ते 4, 5, 6. तर हे बघा किती सुंदर आहे. हे मला आवडलं होतं, पण हे माझ्याकडे सगळं आहे, सिंगल आहे, त्यामुळे मी काही घेतलं नाही. पण मला हे आवडलेलं. 150 रुपयाला सगळंच. परत भरण्याचे काय 6 भरण्याचे सेट आहेत 150ला, म्हणजे 149 रुपयाला. आणि काही असं 4 शेवगे आहेत स्टीलचे. तुम्ही तर बघा, आता मला सांगता सुद्धा येईना इतकं साहित्य इथं आहे. पहिलं इतकं साहित्य नव्हतं. बऱ्यापैकी सगळं साहित्य त्याने आणलेलं आहे. आणि मी त्यांना हे सुद्धा विचारलं की, कारण मला जाऊन पण आता 3-4 महिने झाला असेल. मी त्यांना विचारलं तर ते म्हणले की आम्ही आता कायमस्वरूपीच इथं हे दुकान ठेवणार आहोत. आणि खूप मोठा हॉल आहे, त्यामुळं कपडे, बॅगा, पर्स, स्कूल बॅगा, परत चप्पलमध्ये पण भरपूर सारं त्यांनी आणलेलं आहे. जे पावसाळ्यात आपल्याला साधी चप्पल लागतात बाहेर वापरण्यासाठी, तर ते सगळे आहेत. परत हे मी बघितलं हे कशासाठी, बहुतेक ते पान सुपारी ठेवायचं मोठ्या माणसाचं असतं ना, तर ते आहे. हे बघा, 150 रुपयाला कुठं काय येतं, पण ते सस्ता बाजार म्हणतात ना, तेच आहे. आणि छान अशी इथं चप्पल सुद्धा आहेत. कॉलेजच्या मुली हे भरपूर अशी, बाहेरून तर आम्हाला गर्दी दिसली नाही, पण आत गेल्यानंतर होतं. पण मी असं जास्त कोणाला व्हिडिओमध्ये घेत नाही. साहित्य जास्तीत जास्त दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलाय, जे करून की तुम्हाला जर यायचं असेल तर इथं काय काय आहे तुम्ही बघूनच ठरवू शकता की बाबा हे मला आवडलंय, आपण घेऊ शकतो. तरी सुद्धा मला वाटते की मला एवढं व्यवस्थित शूट करता आलेलं नाहीये. तर कप सुद्धा इथं कितीला किती हे सुद्धा वरी त्यांनी लटकावलेलं आहे. तर ते बघून आपण इथं छानपैकी खरेदी करू शकतो. मोठे कप, छोटे कप, छोटे चहाचे ग्लास, आपले रसनाचे ग्लास, ज्यूसचे ग्लास, असे सगळे व्हरायटी वेगळी आहे. जे की अगोदरच्या वेळेस खरंच हे काय नव्हतं. अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी माल होता, पण आता त्यांनी भरपूर असा माल इथं आणलेला आहे वेगळा. आणि तुम्हाला जर लग्नात अशा काही आपण देतो ना 1 डझन किंवा 6 कप देतो, ग्लास देतो, तर तुम्ही इथं वेगळं असं लग्नात देण्यासाठी सुद्धा काही वस्तू आहेत. हे बघा किती सुंदर आहेत. मी सुद्धा माझे कप इथूनच घेतलेले आहेत, पण ते कप मला आज इथं काही दिसलेले नाही. बहुतेक ते संपलेत वाटतं. हे ग्लास पण छान आहेत, मजबूत आहेत. 160 रुपयाला 6, म्हणजे अर्धा डझन. आणि भरपूर सारी चप्पल आहेत, भांडे आहेत. आणि मी कसं, आम्ही जिकडे जाईल जे वस्तू आम्ही बघेन ते तर तसंच मी शूट करून आणलेलं. हे भरण्या मला खरंच खूप आवडल्या होत्या, पण आता झालंय असं की माझ्या किचनमध्ये ना शोपीसच्या ठिकाणी ठेवायला जागा नाही. तरी बघू, मला हे आवडलेत. हे बघा किती सुंदर कलरफुल दिसतात ना.
आपण लोणचं किंवा डेली यूजला मीठ ठेवू शकतो, तिखटसुद्धा ठेवण्यासाठी चांगलं आहे. हे जे 2 एका याच्यात बांधलेले आहेत हे 150 रुपयाला 2, आणि हे पण मला खूप आवडलं होतं मातीचे. त्यानंतर हे कांदा लसूण ठेवण्यासाठी जाळ्या, रांगोळीचे डब्बे, बास्केट. तुम्ही जर वन डे पिकनिकला जाणार असाल तर तिथं वॉटर बॉटलसुद्धा आहेत 3 लिटर 5 लिटरच्या मोठ्या मोठ्या. आणि ही सट हे माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी काही यातलं काही घेतलेलं नाही आहे, पण छान आहे. हे मला प्लेट खरंच खूप आवडल्या होत्या, पण विचार करत होते हे घेऊ मी कशाला, वापरच होत नाही. कारण ऑलरेडी जे माझ्याकडे आहे ते मी सगळं पॅक करून बेडमध्ये टाकलंय. हे माझ्याकडे आहेत ते हे 2 पीस आणि मोठे एक असं माझ्याकडे आहे, जे की मी किती दिवसापूर्वी सोलापूरहून आणलेलं आहे. हे बघा ट्रे, कॅरमचं पण आहे मुलांचं, वॉटर बॉटल आहेत, परत हे फोटो फ्रेम आहे. हे बघा जग आहे आणि सोबत 6 ग्लास पण आहेत त्याच्या. त्यानंतर हे तेलाची बॉटल आहे. भरपूर साहित्य आहे. बघितलं का सगळं छानच वाटतं आणि घेवंच वाटतं, पण शेवटी आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच आपण घेत असतो. हे पण मला आवडलं, फक्त पण हेच आहे, याच्यामधलं कासवच नव्हता, त्यामुळे मग मी काही नाही हे घेतलं. पण हे मला वाटतं कासवचं नाही, दुसरंच काहीतरी आहे. हे मी मागच्या वेळेस घेतलंय, तुम्ही बघितलंच आहे. मी आज तुम्हाला परत दाखवते. त्यानंतर हे बघा कात्री वगैरे सगळं छान आहे. मॅटसुद्धा इथं आहे, डोअरमॅट आहेत. त्यानंतर हे कंपॉस, ते म्हणजे बड्डेला ते आपण गिफ्ट म्हणून छान असं देऊ शकतो. वेगळे कंपॉस व्हरायटी आहे. त्यानंतर खेळणी. बरं झालं मी लाडूला स्कूलला सोडून गेले होते, सोबत जर घेऊन गेले असते तर काय नाही, मग आमची जाम खरेदी आज झाली असती. आणि छान असे क्लचर खूप छान होते. माझ्यासोबतच्या ताई म्हणत होते घ्या, पण माझे केस थोडे म्हणलं हे डोक्याला बसत पण नाही, तरी पण आम्ही बघितलं. आणि मी यातून ह्या सेलमधून ना आज गेल्यानंतर 3 इयरिंग्स आणलेल्या आहेत वेगळ्या. तर मी तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवते, इथे दाखवायचं मी विसरली. हे बघा किती सुंदर आहेत, युनिक आहेत ना, छान दिसते ना. हे युनिक आले बरं का, मागच्या वेळेस हे नव्हतं. युनिक वाटतात बरं का. युनिक साहित्य छानपैकी त्यांनी ह्या वेळेस आणलेलं आहे. आणि कॉलेजच्या मुलींना खूप पसंत आहे याला, आणि कॉलेजच्या एकदम जवळ आहे ना, स्टँडकडे येता जाता ते सहजच इथं खरेदीला येऊ शकतात. मी इथले एक इयरिंग घेतलंय, मला कमेंटमध्ये सांगा बरं मी कुठलं घेतलं असेल. तुम्ही नक्कीच गेस करू शकणार की मी कोणतं घेतले, कारण माझी आवड बऱ्यापैकी व्ह्यूअर्स ताईंना माहिती आहे, कारण मी डेली कसे यूज करते ते. हे बघा सगळेच मला आवडायला लागले होते, सगळे सारखेच दिसत होते, माझ्याकडे भरपूर असे होते. त्यानंतर हे बघा किती छान अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर वॉच, नेल कटर होती. तर अशा पद्धतीनं आम्ही खरेदी करत शेवटच्या टोकाला परत आलो. इथं त्या ताईंना सोबतच्या ना कुंड्या बघायच्या होत्या, तर तेच कुंड्या इथं बघत होतो. 150 रुपयाला ना 1.5-2 फुटाच्या कुंड्या, म्हणजे अंदाजे 15 ते 20 किलो माती त्यामध्ये बसते. आणि ह्या भरण्या, मी परत त्या भरण्याकडे आले होते. त्यानंतर हे लॉईन आहेत छोटे छोटे, जोडीनं आपण हॉल सजवण्यासाठी घेऊ शकतो किंवा गौरी गणपतीला डेकोरेशनसाठी. आणि ही सिल्वरची थोडीशी भांडी.